म्हणजे संजयजी, हा विषय नुसता फॅक्ट्स फिगर्स आणि एखाद्या वक्तव्यामधल्या तथ्यात्मक गोष्टींचा काहीतरी चूक झाली म्हणून झालेली टीका नाहीये. मी जसं मगाशी सुद्धा म्हणालो होतो, यामध्ये संबंधित व्यक्ती कोणत्या विचारव्यूहाचं प्रतिनिधित्व करते, तिची पार्श्वभूमी कोणती आहे आणि इतिहासाकडे बघण्याच्या कोणत्या दृष्टिकोनाला पुढे नेते हे सुद्धा बघितलं जातं. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये इतिहासाला तुम्ही समाजवादी, कम्युनिस्ट किंवा त्या विचारधाराच्या अनुषंगाने, भारतामध्ये हिंदुत्ववादी विचार अनुषंगाने अशा सगळ्या प्रकारे बघता येतं. हिंदू पतपादशाह म्हणूनही बघता येतं आणि बहुजन कुलभूषण, कुळवाडी भूषण म्हणून सुद्धा बघितलं जातं. माझा आपल्याला प्रश्न आहे, राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याला या दिशेने जे बघितलं जातंय त्याच्यामागे तुम्ही काही पुन्हा जो वैचारिक संघर्ष म्हणजे अगदी भांडारकर पासून ज्या गोष्टी बघत आलेलो आहोत त्याच्याशी जोडू पाहताय? पहिली गोष्ट अशी आहे प्रसन्नाजी की हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे की मुळात राहुल सोलापूरकर कोणाचे प्रतिनिधी आहे, ते ज्या संघाचे प्रतिनिधी आहे त्या संघाचा इतिहासच मुळात इतिहासाचं विद्रुपीकरण करणं, तथ्यहीन बनवून टाकणं आणि काही व्यक्तींना टार्गेट करून त्यांचं चारित्र्य हनन करणं किंवा त्यांना जनमानसातली उंची कमी करण्याचा प्रयत्न करणं. आणि आता यांची मजल इथपर्यंत गेली की खुद्द छत्रपती महाराजांचं हे एका पद्धतीने अवमूल्यन करण्याचा हा अश्लाघ्य असा निंदाजनक प्रयत्न आहे. हा प्रयत्न ज्या विचारधारेतनं ते आलेत त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे. आता हे जरी स्वाभाविक असलं तरी महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता आज छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हीच म्हटल्याप्रमाणे एक दैवत मानतं, राष्ट्रपुरुष मानतं. अशा स्थितीमध्ये राहुल सोलापूरकरांनी विधान केलं यांनी स्वतःच्या आकलीने केलं असं मला वाटत नाही. याच्या मागे नक्कीच कोणीतरी बोलवता धनी असला पाहिजे. त्याशिवाय राहुल सोलापूरकर ज्या हिडीस पद्धतीने जे वर्णन करत होते या प्रसंगाचं की जे इतिहासाला धरून तर नव्हतं, परंतु इतिहास आणि हाच इतिहास आहे हे सांगायचा प्रयत्न जो होत असतो संघाकडनं अनेक माध्यमातनं, अनेक गोष्टींबाबत एकाच वेळेस इतक्या गोष्टींचं विद्रुपीकरण चाललेलं आहे. अशा पद्धतीने ते आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे वळालेले आहेत. बरं, शिवाजी महाराजांबद्दल हा पहिलाच प्रयत्न नाहीये. हा गेले 50-60 वर्ष सातत्याने एकामागून एक कोणती ना कोणती राळ उठवून द्यायची, कोणता तरी विचार उठवून द्यायचा, पुस्तकाच्या रूपात, लेखाच्या रूपात. संत तुकाराम महाराजांबद्दलही मागे असंच झालेलं होतं. म्हणजे जे आधारस्तंभ आहेत समाजाचे, वैचारिक म्हणा, राजकीय म्हणा, सांस्कृतिक म्हणा, ते आधारस्तंभ त्यांचा पायाच खच्ची कसा करत न्यायचा, तो ढासवायचा कसा, या दृष्टीने हे विधानाकडे मी त्या दृष्टीने पाहतो. हे विधान आता हे फक्त इथेच थांबतं का? इथे थांबणार नाही. काही काळ थांबेल, माफी मागतील. ती कशा पद्धतीने मागितली तुम्ही वाचूनच दाखवले. त्यांच्या माफीला तसा काही अर्थच नाहीये. परंतु अजून काही महिने जाणार, परत कुणीतरी उठणार, काहीतरी वेगळाच पिल्लू मध्ये सोडून द्यायचा प्रयत्न करणार. हे सातत्याने करण्याचा प्रयत्न RSS ची जी काही गँग आहे ही करत आलेली आहे. आणि याला गँगच म्हणायला पाहिजे, कारण यांच्यामध्ये वैचारिकता नावाची गोष्ट नाही. कोणतंही ज्याला आपण बौद्धिक पातळी म्हणू, ती बौद्धिक पातळी नाही. अत्यंत सुमार दर्जाचे लोक आहेत आणि हे सुमार दर्जाचे लोक अत्यंत बेजबाबदार विधानं करून आणि ती जाणीवपूर्वक करून जे एक समाजामध्ये संताप, रोष निर्माण करतात, हे खरोखरच निषेधार्ह आहे असंच म्हणायला पाहिजे.